नेहमीप्रमाणे आम्ही शेतात गेलो आणि तिथे जाऊन पाहतो तर तिथे आम्हाला जे काही दिसलं ते चिंताक्रांत करणारं असं होतं. तसेच नुकतेच आम्ही शेतीच्या कामासाठी 4,000 खर्च केले होते, परंतु त्यातही लोकांनी खोळा घातला. आमची कोणी कशी नुकसान केली. तसेच मागे मी तुम्हाला सांगितलं होतंच, आमच्या शेळ्या षड्यंत्राने कुणी कशा आणि का मारल्या सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. कसं कसं घडलं सांगणार आहे. कृपया हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. एक हाईपसुद्धा करायला विसरू नका, म्हणजे आम्हाला तुमचा सपोर्ट होईल. चला पहा या व्हिडिओमध्ये. आता बघा मित्रांनो, जग हे चांगल्या माणसाचं नाही राहिलं, साध्या सुध्या माणसाचं जग नाही राहिलं अजिबात. आता आपण हे पैसे खर्च करून हे बघा ह्या काळ्या आपण तोडल्या. असे बांधावरचे खराब आपण असे झाडं काढून टाकली या बांधावरची. काढून काढली. आपण गरीब माणूस, आपल्याजवळ वेळेवर काही पैसा जात नाही आणि गॅस घेतो म्हणलं तर 1,000-1,200 रुपये एक गॅस पडते. मग वेळेवर पैसा नाही भेटला तर गॅस कुठून आणायचा आणि स्वयंपाक कसा करायचा. म्हणून मी हे झाडं तोडून टाकली, कारण तर कमी खर्चामध्ये कसं आहे वर्ष निघते, ही यामागची माझी भावना होती. 4,000 खर्च केला, पुन्हा 1,000 रुपये जास्त लागते. तसं 10-15 हजार लागते आमचं संपूर्ण बांध साफ करायला. कारण तर ह्या बांधामुळे आमची जेवढी शेती आहे तेवढी शेती खराब होत आहे, उत्पन्न काही होत नाही या बांधामुळं. कारण एवढा आम्ही पैसे खर्च करून झाडं तोडली. आता काळ्या गायब होत आहे. आता कसं आहे, आपल्याला यूट्यूबचे काम राहतं, तुला माहीतच आहे. खोटं पाहायचं माणसानं. गरीब माणूस यूट्यूबचे काम सांभाळायला लागते, मोलमजुरी पाहा लागते, पोटाचा प्रश्न पाहा लागते, आपलं शेतही पाहा लागते. आणि अधेमध्ये आपण शेतामध्ये येतो आणि आल्यावर जे काही दिसते ते चिंताग्रस्त करणारं असते. काड्या तर गायब केल्यास. आणि तार ह्या कोणत्यापासून तर ह्या कोणत्यापर्यंत 400-500 रुपयाचा तार होता, तारही गायब करून टाकला. अशी आता लोक ह्या जगामध्ये आहे. पाहता जमाना काही चांगला नाही राहिला. लोक कसे आहे आजकाल, गोड बोलते, खूप गोड बोलते आपल्यासोबत, साखरेपेक्षा गोड बोलते आणि मागं तेच गोष्ट काळ्या करते, आपल्या गोष्टी करते, आपल्या कुचेष्टा करते आणि मग सोऱ्या काही ना काही करते. चांगलं काही जगणं राहिलं. आता कसं आहे, तर तिथे आपली खराब होते, जास्ती टंचाई भेटणं आहे ना, त्यामुळे पुन्हा लागते. मला काळ्या तोडून टाकल्या, काळ्या टंचाई असल्यामुळे. आणि पुन्हा आपली शेती खराब होते. ह्या उद्देशाने तोडून टाकले, पण काही नाही. ते हे बघा, हे आलो काळ्या तोडाले. हे बघा, लई काळ्या तोडायच्या तिकडे, भक्कम काळ्या तोडायच्या आपल्या. आता आलो, पण ते आता कसं आहे, लोक गरीब नाही पाहत. तो गरीब माणूस आहे तर त्याला आपण कसं उभाळायचं, त्याची आपल्याला हाय लागन असं भयच नाही राहिलं आजकाल अजिबात. पाहून घेऊ म्हणते, आपण पुढे जातो म्हणते, त्याला लुबाडलं तर भलाही तो गरीब असन न, तो भिकाचोड होऊन चालते, पण त्यापासून आपल्याला फायदा होते. आपण पुन्हा श्रीमंत होतो अशी भावना राहते. पण फुकटचं पचत नाही, देव पाहत राहते. ज्यांनी आमचं वाईट करायचा प्रयत्न केला त्यांचं वाटोळं झालं. काही लोकांनी सराप दिला लागला, काही लोकांनी सराप न देता लागला ॲटोमॅटिक. कारण देव पाहत राहते. देव काही बयाड नाही, देव काही पागल नाही, देव बाजाराचा भाजीपाला नाही. त्याचं मन स्वच्छ, त्याचं कधी वाईट होत नाही. कितीही प्रयत्न करा, थोडंसं त्या माणसाला थोडं दुःख लागते, त्रास जाते थोडसा, पण विजय होते शेवटी त्याचा. सत्य पराजित होत नाही, सत्य फक्त परेशान होत असते. हा एक नियम आहे जगाचा. मागं अशा षड्यंत्रानं आमच्या शेळ्या मारून टाकल्या. बघा, ह्या लोकांच्या शेळ्या नाही मिळल्या, आमच्या शेळ्या मिळल्या. नुसतं षड्यंत्र, मनात भावना खराब राहते. बकऱ्या मारासाठी स्पेशल तिकडे नेल्या, तिकडं बापूला घेऊन नेल्या तिकडे. ज्याचं चारा नाही अजिबात, औषध तिकडं बकऱ्या कोणी नेत नाही, तिकडे नेल्या बकऱ्या. चाल तिकडे चारा आहे मस्त म्हणून चाराचा पताच नाही होता. शेवटी एका ट्रक ड्रायव्हरनं मारून टाकल्या बकऱ्या. असं आहे ते. खराब गोष्ट आहे भावांनो. म्हणजे एकूण कशा मारल्या मला माहीत आहे,
पण आता सांगून काही फायदा नाही, आता कोणाला म्हणून काही फायदा नाही आता. अशी आता गोष्ट आहे आता भावना, खराब गोष्ट आहे एकूण षडयंत्र. कारण तर आमच्या बकऱ्या मिळल्या तर मग त्याला फायदा होते, त्याच्या बकऱ्या मग चरायला जागा राहते, ही भावना त्यामागं असं आहे. आमचे मग झाडझुडं चालता येते, अशी त्यामागे भावना होती. पाय असंही जग आहे, चांगल्या माणसं काही जगणं राहिलं. चला भावांनो, काय वाटतं तुम्हाला याविषयी ह्याच्यावर सांगा. आता तुम्ही आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. आमच्या गावाकडचे व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार.